नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असे पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। छान असे मोठे आपल्याला बटाटे घ्यायचे चिप्ससाठी, त्यामुळे हे छान असे मी मोठे बटाटे घेतलेले आहेत। मी आता हे बटाट्यांची साल काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व साल काढून घ्यायची आहे। सर्व साल काढून झाल्यानंतर मी आता याचे चिप्स तयार करून घेणार आहे। आता किसणीच्या साहाय्याने आपल्याला हे चिप्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही करायचे आहेत, आपल्याला मध्यमच आपल्याला चिप्स करायचे आहेत। आता मी हे सर्व किसून घेणार आहे। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व हे किसून घ्यायचे आहेत। आता मी हे सर्व किसलेले स्वच्छ अशा पाण्यामध्ये टाकून घेणार आहे, जेणेकरून हे आपले वेफर्स काळे नाही पडले पाहिजे, त्यामुळे मी हे पाण्यात टाकून घेते। छान असे मी पाण्यात टाकून घेतलेले आहेत। आता मी हे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता पाणी किती स्वच्छ निघालेलं आहे। आता मी यामध्ये 2 तुकडे तुरटीचे टाकून घेणार आहे। हे पहा तुम्ही पावडर देखील यामध्ये वापरू शकता। तुरटी टाकण्याचे कारण म्हणजे आपले वेफर्स छान असे पांढरे शुभ्र होतात। तुरटी आपल्याला जास्त पण नाही टाकायची आहेत, जर तुम्ही जास्त टाकली तर आपले वेफर्सचे तुकडे होतात, त्यामुळे आपल्याला जपूनच हे वापरायची आहे तुरटी। आता मी हे रात्रभर असंच झाकून ठेवणार आहे। सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं पाण्यामध्ये हे वेफर सर्व फुलले आहेत। मस्त असे पांढरे शुभ्र आपले वेफर्स दिसतायत, तुम्ही पाहू शकता। आता मी परत हे 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे। सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे परत 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे। आता मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता। आता छान असं मीठ मिक्स करून घ्यायचंय। हे पहा मी मस्त असे हे धुवून घेतलेले आहेत। किती पांढरे शुभ्र आपले चिप्स दिसतायत। आता पाणी छान गरम झालेलं आहे। तुम्ही यामध्ये देखील तुरटी टाकून घेऊ शकता, पण आपण अगोदरच तुरटी टाकली होती म्हणून मी इथे नाही वापरते। आता छान असे मी हे चिप्स टाकून घेते यामध्ये। आता छान असं हे मिक्स करून घ्यायचंय। पाणी छान गरम झाल्यानंतर यावर असा हा फेस येतो, तो सर्व फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे बटाट्यामधलं स्टार्च असतं, त्यामुळे हे आपल्याला काढून घ्यायचंय। आता मी हे सर्व काढून घेते। मस्त आता हे शिजलेले आहेत, आपण चेक करून घेणार आहोत वेफर शिजले आहेत की नाही। तुम्ही पाहू शकता मस्त असे शिजलेले आहेत। आता मी हे सर्व चाळणीवर काढून घेणार आहे आणि मस्त असे उन्हामध्ये आपल्याला हे वाळवून घ्यायचे। एक एक करून आपल्याला हे असे पसरून घ्यायचे। 2 ते 3 दिवस आपल्याला हे कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता सुकल्यानंतर देखील वेफर्सचा रंग किती असा पांढरा शुभ्र आलेला आहे। मस्त असे वेफर्स आपले तयार झालेले आहेत। आता मी तुम्हाला हे तळून दाखवते। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी वेफर्स टाकून घेते। तुम्ही पाहू शकता अजिबात लाल नाही झालेले आहेत वेफर्स, मस्त असे पांढरे शुभ्र आपले वेफर्स तयार झालेले आहेत। तुम्ही ह्या ट्रिकनी जर वेफर्स केले तर नक्की तुमचे देखील वेफर्स असे पांढरे शुभ्र होतील, अजिबात लाल होणार नाहीत। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघा किती छान असे मस्त वेफर्स तयार झालेले आहेत। नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा। धन्यवाद।